ते राजकीय पक्षाचे कार्यकर्ते नक्कीच होते, पण त्यांच्याहून सर्वसामान्य जनता, सर्वसामान्य मराठी माणूस रस्त्यावर उतरलेला होता. त्यामुळे मी सर्वप्रथम त्या सगळ्यांचं अभिनंदन करीन. आपल्या भाषेवर कुठंतरी कोणतरी जर दादागिरी करत असेल किंवा ते दाबण्याचा प्रयत्न करत असेल, दडपशाही करण्याचा प्रयत्न करत असेल, तर मराठी माणूस एकवटतो हे कदाचित स्वतः मराठी माणूसच विसरला होता. या निमित्ताने त्याला ती आठवण झाली. त्यामुळे सर्व मराठी माणसांचं अभिनंदन. सगळ्या भाषाचा आदर आपण करतो, भाषा सगळ्यात चांगल्या आहेत, पण त्या राज्यासाठी जी भाषा आहे ती तुम्ही त्या राज्यात येणार असाल तर ती शिकली पाहिजे. त्यामुळे ती शिकण्यासाठी कोणीतरी नकार देत असेल तर मग अशा पद्धतीचा उद्रेक त्यांना सहन करावा लागेल. अजूनही वेळ गेलेला नाही. त्यांनी नक्की ती आपली भाषा शिकावी. तुम्ही जिकडे राहता, तुम्ही व्यवसाय करता, तिकडे तुम्ही ती भाषा शिका. शिकलं तर तुम्हाला आम्ही आपले म्हणू की तो कुठे, पण ती भाषा शिकणार नाही आणि आम्हाला का शिकायला तुम्ही सांगणारे कोण, अशा पद्धतीचं जर उर्मट उत्तर जर कोण देणार असेल तर त्याचं काय होतंय आपण गेल्या काही दिवसामध्ये बघितलं. सर, रात्री 3 वाजता नेत्यांना खरं तर डिटेन करण्यात आलं. अनेक मनसेच्या नाही, सगळ्यांना खूप लोकांना काढण्यात आलं आणि त्याच्यानंतर सकाळी जे 8 ते 9 9:30च्या दरम्यान झालं. कसं काय गोष्टीकडे बघता? एक वेगळं चित्र बघायला मिळालं. खरं म्हणजे आम्ही सकाळी जेव्हापासून TV सुरू केला तेव्हापासून जी मराठी माणसं या मीरा भाईंदरमध्ये या रस्त्यावर उतरली होती, म्हणजे खरंच त्यांच्यासाठी सलाम आहे. आणि मला असं वाटतं की मराठी माणूस हा खूप सुशिक आहे, परंतु ज्यावेळी त्याच्या